पेठवडगावमध्ये सध्या राजकीय तापमान उच्चांकावर पोहोचले। रस्त्यावर धूळ उडेपर्यंत सभा, गल्लोगल्ली घोषणांचं गजर आणि मतदारांच्या नजरेत उत्सुकतेची ठिणगी। नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज। पेठवडगावमध्ये सध्या नगराध्यक्ष पदाची लढत यंदा ऐतिहासिक वळणावर आली आहे। तिरंगी स्पर्धेची हवा असली तरी प्रत्यक्षात सगळं लक्ष केंद्रित झालंय दोन प्रभावी महिला नेत्यांवर। विद्याताई गुलाबराव पोळ यादव पॅनल आणि प्रवीता शिवाजीराव सालपे जनस्वराज्य ताराराणी आघाडी। गेल्या अनेक वर्षात न पाहिलेले असे दृश्य यंदा पहिल्यांदा पाहायला मिळणार आहे। सकाळपासून रात्रीपर्यंत प्रचाराची धडाकेबाज तुफान मोहीम आज वडगावमध्ये पाहायला मिळत आहे। पोस्टर्स, बॅनर्स, रॅलीज, पदयात्रा, तरुणांच्या बाईक स्क्वॉड, शहर क्षणाक्षणाला झपाटलं जातंय। पेठवडगाव हा बाजारपेठेचा केंद्रबिंदू असल्याने आजूबाजूच्या खेड्यातही वारा फक्त एकाच बातमीचा, वडगावातली थेट गाठ कोण जिंकणार। विद्याताई पोळ यांचं नाव समोर येताच आठवतं ते संघटनेचा पाया, शिक्षण विश्वाची ताकद आणि वर्षानुवर्षाची निष्ठा। विद्याताईंच्या मागे मजबूत शैक्षणिक विश्व तसेच विजयसिंह यादव गटाची दीर्घ परंपरा असलेल्या कार्यकर्त्यांचा कणा, सातत्यपूर्ण जनसंपर्क, शिस्तबद्ध प्रचार योजना, प्रत्येक कुटुंबाकडे पोहोचणारी संघटना, त्यामुळे विद्याताईंचा प्रचार शहरभर झपाट्याने विस्तारत आहे। तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या प्रवीता सालपे यांचे नाव समोर येताच आठवते ते दोन आघाड्यांचं संयुक्त बळ आणि सालपे घराण्याचा राजकीय वारसा। प्रवीता सालपे यांच्या मागे जनस्वराज्य आणि ताराराणी या दोन्ही आघाड्यांची एकत्रित ताकद उभी आहे। विनय कोरे यांची दिशा आणि शिवाजीराव सालपे यांच्या दशकांपासून घडवलेल्या कार्यकर्त्यांची फौज या जोरावर सालपे गटाने ही दणदणीत मोहीम उभारली आहे। प्रवीता सालपे यांच्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहता या स्पर्धेत त्या तुल्यबळ आघाडीवर असल्याचं चित्र सध्या स्पष्ट दिसतंय। पेठवडगावचे राजकारण हे यादव सालपे घराण्यांच्या संघर्षाची सतत सांगीतिक रचना। 1996च्या नगराध्यक्ष निवडणुकीत झालेला सामना अजूनही लोकांच्या स्मरणात ताजा आहे। आज पिढ्यांची जागा बदलली, पण स्पर्धेची धार पूर्वी इतकीच तीक्ष्ण। इतिहास जणू पुनरावृत्ती करतोय आणि दोन्ही घराणी या नव्या पानावर आपली छाप उमटवण्यासाठी सज्ज आहेत। तरुणांची उर्मी, नवीन कल्पना, सोशल मीडियावरचा तुफान प्रचार, दोन्ही पॅनलने हे शस्त्र जाहीरपणे आता वापरायला सुरुवात केली आहे। सायंकाळी चौकात वातावरणात विद्युत वेगाने ताणलेलं असतं आणि रात्री उशिरापर्यंत चर्चा रंगत असतात ते म्हणजे पेठवडगावातील हे रणांगण म्हणजे जणू दोन प्रवाहांची टक्कर। एका बाजूला जुनी परंपरा आणि संघटनेचा दगडासारखा पाया, तर दुसऱ्या बाजूला नव्या ऊर्जेची उसळती लाट आणि संयुक्त आघाडीचं प्रबळ बळ। गल्ल्या, चौक, बाजारपेठा सगळीकडे एकच झंकार। निवडणूक आली नाही तर जणू साऱ्या शहरानंच रणशिंग फुंकलंय। आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि या आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज। तोपर्यंत धन्यवाद।